गुड इव्हनिंग. सो आता आम्ही चाललो आहेत खाली. ॲक्च्युली आज नागपंचमी आहे, सगळं आवरलं आहे, जे तुम्ही आधीच्या लॉगमध्ये कदाचित बघितलं असेल. जर तो छोटा झाला तर मी हे कंटिन्यू त्या लॉगमध्येच करेल. आणि आता आम्ही चाललो आहे खाली. आज म्हटलं फायनल करून येऊया गणपती बाप्पा, कारण की काय बनवली होती सांगू का तुला? हे बघ, टर्टल. तर हे टीचरने बनवून दिलं होतं, मी त्याला कलर केलं. व्हेरी गुड. आणि मला हे स्वतःला बनवायचं होतं. ठीक आहे. सो म्हटले आज फायनल करून येऊया, परत टाईम नाही भेटणार आणि नंतर मग ते म्हणजे छान छान मूर्त्या हे होऊन जातात, बुक होऊन जातात. म्हणून म्हटले चला फायनल करून येऊया आज गणपती बाप्पा आपले. आणि सो येस, उर्वीला ट्युशनवरून घेऊन आली आत्ताच आणि मग आता निघतो आहे आम्ही. 7 वाजलेत. पाऊस पण चालू आहे थोडं थोडा. बघू आता काय, 4 व्हीलर न्यायची का बाईक न्यायची. 4 व्हीलरमध्ये काय होतं ना, चढ उतर होते आणि मग ते लावायला पार्किंगला जागा नसते, मग सगळं गोंधळ होतो. त्यापेक्षा मग असं वाटतं बाईकवर पटकन जाऊन येतो. 5 मिनिटं लागेल, बनवून टाकू. नको ना. 5 मिनिटं लागेल. सो म्हटले चला जाऊन येऊया आपण आणि छान मूर्ती बुक करून येऊया. आणि मग आम्ही एवढी मोठी साईजची गेलो. नाही, छोटी घ्यायची बाळा. 1-1.5 फुटाची बघूया. 1 फुटाचीच बघणार आहेत. बघू जसं असेल तसं. आता छान जी भेटेल ती बुक करूया. सो स्टे ट्यून. बिल्डिंगच्या तिथे समोर येते त्यांची बिल्डिंग तिथे, तर तिथेच बघूया पहिलं. छान असेल तर इथेच बुक करूया. हे किती आहे? 1 फूट ना. 1 फूट. पण हे सगळे शाडूच आहेत. हो. किती सुंदर मूर्ती. सो गणपती बाप्पा बुक करण्यासाठी आम्ही बरेचसे शॉप बघितले आणि खूप छान छान मूर्त्या आहेत खरं तर. पण जी आपल्या मनात भरते ना, तीच मूर्ती खरं आपल्या म्हणजे अशी एकदम प्रसन्न वाटतं. आणि ती मूर्ती मनात भरल्याशिवाय असं वाटत नाही हां बुक करायला पाहिजे. आणि तसंच झालं माझं पण. आम्ही पहिल्यांदाच बुक करतो आहे, आम्हाला काही अनुभव नाही यातला. पण वाटलं म्हणजे तिथे गेल्यानंतर कळतं आपल्या मनात कोणती भरते तेही कळतं. आणि येस, फायनली आमची मूर्ती बुक झालेली आहे आणि छान मूर्ती केली. थोडं कस्टमाइज करून घेतलं आहे आम्ही. सो ते तुम्हाला जेव्हा गणपती बाप्पा घरी येतील तेव्हा बघायलाच भेटेल. सो स्टे ट्यून. छान छान ज्या मूर्त्या आहेत सगळ्या बुक झालेल्या आहेत. बघू आता काय, अजून 2-3 शॉप आहेत, 3 शॉप आहेत अजून, तर ते बघूया. या कोणत्या शाडूच्या? हो, ब्लॉग बनवा तुम्ही. हां, हिरा पण द्या. ती असतेच रोजच आमच्या लॉगमध्ये. या 1.5 फुटाचे आहे. 1 फुटाचे म्हणजे 1 फुटाचे. ही कशी वाटते? हे 1.5 फूट आहे. 1 फुटाचे बनायचे. असं पाहिजे. याला घ्या. आमच्या मॅनेजर याला घ्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग बनवता. एक सेकंड. काय फ्रेश होऊन होतं का? त्याला विचारलं फ्रेश होऊन फ्रेश होतं होत का? आहे. धोतर वगैरे नाही आहेत का? लावलेलं नाही. लावून नंतर भेटतं. तुम्ही चॉईस केल्यानंतर. तुम्ही चॉईस केल्यानंतर मग ते पेटा लावून द्या. बघा हे रेडी केली पूर्ण. एक सेकंड. रेडी आहे. त्याला असं कपड्याचं धोतर नाही ना? येईल ना. पहिले नाही लावून ठेवत. कोणी चॉईस केली ना. अच्छा, चॉईस करून कस्टमाइज करून मग ते. शाडूच्या मूर्तीला घेऊन कलरमध्ये थोडंसं ते जरा शाईन करते. प्रशांत 1 फूट दाखव त्यांना.
मला थोडं एक त्याचं काम बाकी आहे थोडं ही शाडूची मूर्ती तुला एवढं एकदम कलर असं फिनिशिंग नाही भेटणार थोडंसं. या सगळ्या शाडूच्या आहे ना? चालू आहे का? हो चालू आहे. इकडे ते आता डिझाईन करताय सगळे डायमंड्स वगैरे नंतर लावून देतात. किती वर्षापासून आहे तुमचं शॉप? मला आता म्हणजे काम करून मला 10 वर्ष झाली. अच्छा. शॉपवर चालू होऊन 20 वर्ष झाली. हे तुमचं स्वतःचं आहे का? हा स्वतःच. काय नाव आहे तुमच्या शॉपचं? काय नाव आहे शॉपचं? तन्मय कला केंद्र 21 वर्ष. हो ना? मिळेल त्यातले त्याच्यात टिकवा मिळेल ना. एक फूट आहे ना. वाईट झालं. कोणती? ही आवडली पण ती मोठी आपल्याला मोठी नाही घ्यायची ना. ते तसंच बनवून देणार आपल्याला ती पण. पीओपी समोर आहे. पूर्ण हा दगडूशेठ आहे तो कितवा आहे हां. असं तुम्हाला डायमंड ते तुम्हाला एक लाईन मारून देतो आणि असं कडे वगैरे सगळं व्यवस्थित करून देतो. धोतर येईल का पाणी? ठीक आहे. धोतर कसं लागेल ते धोतर त्याच्यात जेवढं सुबक बनवता येईल मूर्ती जेवढं तेवढं माझ्या हिशोबाने जेवढं चांगलं करता येईल म्हणजे अशी जास्त झागमग पण नको आपल्याला, शांत जेवढं अशी. नॉर्मली माझ्या हिशोबाने करता येईल ना तेवढं मी करतो. आणि दादा बाकी कलरचं फिनिशिंग होणार थोडं. सॉरी कलरचं थोडं फिनिशिंग नाही नाही आहे तसं चांगलं आहे ते. अजून याच्यात फिनिशिंग काय नाही राहिलं नाही, नाही. काहीच नाही ती पूर्ण टचअप झालेली. म्हणजे टचअप थोडा ते जे काय असेल जसं हे बघ ना हे आता हां, ते हे आम्ही असं. नॉर्मली तुम्हाला जेव्हा घ्यायच्या आधी असते ना 5-6 दिवसानंतर असं आम्ही तुम्हाला ना पॅच नाही आम्ही तुम्हाला एकदम प्रॉपर करून देणार. असं टचअप वगैरे असं काहीच नाही. घ्यायला आले तेव्हा पण आम्ही तात्पुरतं तुम्हाला जेव्हा करता येईल तेवढं आम्ही करून देणार. शॉल पण येणार ना त्यात? हो हो. ॲडव्हान्स किती करतात? किती वाजता याल तरी तुम्ही? 7-8 वाजता तुम्ही याल का? हां. तुम्ही सांगाल तो टाइम पण संध्याकाळचा सांगा. म्हणजे 7च्या नंतर हां रात्री आम्हाला 11-12 सांगितलं तरी चालेल. 11-12ला आले तरी पण 1लाच भेटेल मूर्ती तुम्हाला. 2-2.5 तास इथे लाईन असते भरपूर मोठी. किती वाजता येईल? कारण 1च्या नंतर मग कमी कमी होईल. रात्री 1. हां मग कधी पण या पहाटेपर्यंत कधी पण या. रात्री 1 मेन गर्दी कधी असेल आज? संध्याकाळी 7 पासून सुरू होते. 7:30. मरून कलरचं वेलवेट गुंडाळायचा तुरा हा सेम पाहिजे. सो आता आलो आम्ही घरी. फायनली आमची मस्त मूर्ती बुक झालेली आहे गणपती बाप्पाची. आणि छान अशी आम्ही शाडूचीच केली आहे बुक. सो आता गरम करायला ठेवली, दूध गरम करायला ठेवलं आहे. जेवायला घेतो, उपवास सोडायचा आहे मला. आता वाजलेच 8:15 झालेत आणि येस चला जेवण करून घेऊया.